कोल्हापूर जिल्हा परिषदेत मोठी राजकीय उलथापालथ झाली असून अध्यक्षपदाचा तिढा अखेर सुटला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारत अध्यक्षपद कागललाच नेलं आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अंतिम निर्णय घेत शिल्पा खोत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे। त्या कागलमधील जिल्हा परिषद सदस्य असून त्यांची अध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित मानली जात आहे। तर उपाध्यक्षपदासाठी भाजपचे तानाजी पाटील यांचे नाव पुढे आले आहे। दरम्यान कोणतीही दगाबाजी होऊ नये यासाठी महायुतीच्या 51 सदस्यांना पन्हाळ्यावर ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। आज दुपारी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सभेत अधिकृत घोषणा होणार आहे। अध्यक्षपदासाठी शोभाताई फराकटे आणि शैलेजा पाटील यांची नावे चर्चेत असताना अखेर शिल्पा खोत यांनी बाजी मारली आहे। आता काही तासातच अधिकृत घोषणा होणार असून कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष या निकालाकडे लागलं आहे। दरम्यान तुम्हाला अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।